पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये अल्पवयीन मुलींचे धर्मांतरण। केडगाव तालुका दौंड येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेमध्ये 2 अल्पवयीन मुलींचे धर्मांतरण करण्यात आले। ही माहिती मिळाल्यावर डॉक्टर निलेश लोणकर, संदीप टेंगले, विठ्ठल कोरपड, समाधान दाने या सामाजिक कार्यकर्त्यांनी मिशनच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढण्याचा विचार केला, परंतु पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली व मोजक्या लोकांना घेऊन निषेध सभा घेण्यासाठी सांगितले। प्रत्यक्ष पीडितेस भेटणारे ओंकार तापकीर यांनी माहिती देताना सांगितले की आम्ही महिला व बालकल्याण विभागाला सुद्धा तक्रार केली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुद्धा तक्रार दिली, परंतु काहीही उपयोग झाला नाही। म्हणून सार्वजनिक पद्धतीने निषेध करण्याचे ठरवले व मीडियाचा उपयोग करून अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा प्रयत्न केला। जर या उपर देखील न्याय नाही मिळाला तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। आपण पाहतोय की गेले महिन्यापासून 15 दिवसापासून पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं धर्मांतराचा दबाव आणून 2 पीडित तरुणींवर अन्याय अत्याचार झालेला आहे, त्याच्याविषयी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आंदोलन होत आहे। परंतु जिथे हे कांड घडलेलं आहे, जिथे हे प्रकरण घडलेलं आहे, त्या केडगावमध्ये मात्र राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थांची मिळवणीतून किंवा त्यांच्या सहचर्यातून या विषयात बोलण्याची, वाच्यता करण्याची सुद्धा कुणी धमक दाखवू नये याच्यासाठी सगळ्या व्यवस्था आणि सगळ्या कार्यकर्त्यांवर म्हणा किंवा सगळ्या समाजसेवी संस्थांवर दबाव आणला जात आहे। तर या सगळ्याची अगदी सर्वदूरपर्यंत खात्री घेऊन त्या विषयाला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेहून आम्ही हा निषेध इथे नोंदवत आहे। तुम्हाला ही घटना केव्हा कळली? आम्हाला 8 दिवसापूर्वी ही घटना मीडियाच्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून कळली। घटना केव्हा घडली? नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेली घटना नोव्हेंबरमध्ये घडली। तुम्ही आत्ता का जागे झाला? कारण आत्ता ती खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर म्हणजे आत्ता मला 8 दिवसापूर्वीच ही घटना कळली, त्यामुळं मग आता हे बाकीचे सगळ्यांच्या कार्यकर्ते किंवा सगळ्या लोकांच्या भावनेतून आम्ही ते आमचा सभ्यतेने। आपण प्रत्यक्ष पीडितेस भेटलास का? पीडितेस भेटण्याचा असा काही योग आमचा प्रत्यक्ष आलेला नाही, पण पीडितास भेटणारे प्रत्यक्ष लोक इथे आहेत, ते बोलतील। कोण भेटले त्यांना? प्रत्यक्ष पीडितेस भेटलेले कोण आहे का आपल्याकडे? ओंकार दादा। पीडिता पुण्यामध्ये आल्यानंतर ते काही संघटनांच्या किंवा काही जे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी मांडली। त्याच्यानंतर आपण केंद्रीय आयोगाकडे या तपास यंत्रणांकडे हा तपास दिला। केंद्रीय आयोगाने रिकमेंड केलं राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला की त्या पीडितांचं जे म्हणणं आहे आमच्यावरती अशा प्रकारे अत्याचार यांनी केले आणि मिशनमध्ये आम्हाला दारू पाजली जायची, आमच्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडली आणि मूर्ती फोडून ती पायाखाली तुडवली, आमचे कपडे फाटलेल्या अवस्थेत असायचे, आम्हाला जेवायला दिलं जात नव्हतं, आमच्यावरती खूप अत्याचार झाले आणि शेवटी आम्हाला प्रार्थना करायला लावून आमचं धर्मांतरण केलं गेलं। या गोष्टींची तुम्ही शहानिशा केली का? शहानिशा केलेली। जर पीडिता म्हणत असेल तर त्याची शहानिशा करण्याची आवश्यकता न्यायालयाच्या निर्देशानुसार पडत नाही, कारण ती कंप्लेंट दाखल करून घेणं ही जबाबदारी। तुम्ही त्यांच्या संपर्कात कशाला का? ते तुमच्या संपर्कात आले? आमच्या संपर्कामध्ये आले की आम्हाला न्याय मिळवून द्यावा। त्याच्यानंतर केंद्रीय आयोगाने त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलीस विभाग किंवा कोर्टाकडे न जाता तो तुमच्या संपर्कात कसे आले? पोलीस विभागामध्ये आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट केली। त्याच्यानंतर झिरो पेंडन्सीने ती कंप्लेंट यवत पोलीस स्टेशनला वर्ग झाली आणि ती झाल्यानंतर तपासी अधिकाऱ्यांनी पीडितांना न्याय देण्याऐवजी मिशनची भूमिका बजावली, मिशनला क्लीन चिट दिली या प्रकरणामध्ये, म्हणून आम्हाला रस्त्यावरती उतरण्यात यावं लागत आहे। या प्रश्नावरती महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार राम सातपुते यांनी लक्षवेधी लावली आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये हे प्रकरण वाजलेले, या विषयावरती महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांसमोर चर्चा झालेली आहे, महिला बालविकास मंत्र्यांसमोर या विषयावरती चर्चा झालेली। उद्या काही काळामध्ये हा प्रश्न देशाच्या संसदेमध्ये सुद्धा मांडला जाणार आहे की एक एवढी मोठी संस्था असताना आपल्या भगिनींवरती अत्याचार करते, त्यांचं धर्मांतरण करते, याची दखल राज्यात आणि केंद्रामध्ये असणारं हिंदुत्ववादी सरकार का घेत नाही? तर याच्यावरती सखोल चौकशी व्हावी, या मिशनवरती बंदी घालण्यात यावी किंवा मिशनवरती सध्या बंदी घालणे शक्य नसेल तर प्रशासक नेमावा आणि पीडित आमच्या ज्या हिंदू भगिनी आहेत। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय मिश्रा, दौंड।